नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. रेल्वे तिकिटांच्या आरक्षण प्रकरणातील भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यास गेलेल्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना रेल्वे सुरक्षा दलानं केली मारहाण. ठाणे महानगरपालिकेचा पुन्हा एकदा शौचालयाचा भ्रष्टाचार आला चव्हाट्यावर. आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी खर्च करणाऱ्या महापालिकेकडे शाळा दुरुस्तीसाठी मात्र पैसे नसल्याची धक्कादायक बाब आली समोर. आज सगळ्याच क्षेत्रात भ्रष्टाचार होत असल्याचं उघड होतंय. आता रेल्वे तिकीट आरक्षणाच्या बाबतीतही हा प्रकार पाहायला मिळतोय. आज रेल्वे आरक्षण प्रक्रियेचं संगणकीकरण झालं असलं तरी आरक्षणाचा काळाबाजार सुरूच असल्याचं निदर्शनास आलंय. आरक्षण कोट्यातील बहुतांश जागा आरक्षित करून त्या अव्वाच्या सव्वा दरानं विकण्याचे प्रकार शहरातील एजंटांमार्फत सर्रासपणे सुरू आहेत. याबाबत एका नागरिकाला एजंटच्या गुंडांनी बेदम मारहाण केली. तसंच आम आदमी पार्टीनं या चाललेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार करणाऱ्या आपच्या 3 कार्यकर्त्यांना रेल्वे सुरक्षा बलाकडून मारहाण करून त्यांना अटक करण्यात आली. सुरक्षित आणि आरामदायक प्रवास म्हणून रेल्वेला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. मात्र ऑनलाईन पद्धतीनं अथवा स्वतः रेल्वे स्थानकावर जाऊन आरक्षण करणं बहुतांशी प्रवासी टाळतात. याचाच फायदा एजंट घेतात. रेल्वे स्थानकातील आरक्षण खिडक्या उघडण्यापूर्वीच आपली माणसं उभी करून जास्तीत जास्त जागा आरक्षित करायच्या आणि मग त्या जास्त दरानं प्रवाशांना विकायच्या असे प्रकार एजंट करत आहेत. तसंच रांगेत उभं असताना इतर प्रवाशांशी अरेरवी करण्यास ही एजंट किंवा दलाल मागे पुढे पाहत नाहीत. आणि त्यात कहर म्हणजे एका तिकिटामागे 15 रुपये कमिशन घ्यावं असा नियम असतानाही प्रति तिकीट 100 ते 150 रुपये उकळले जातात. खरं तर ज्यांच्यासाठी या आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यांना त्याचा काहीच फायदा होत नाही. उलट यामध्ये गैरप्रकार करून एजंट त्याचा गैरफायदाच घेतात. या अशा भ्रष्टाचाराचा अनुभव एका नागरिकाला अनुभवायला आला. तिकीट आरक्षणासाठी मागील 3 दिवसांपासून रांगेत उभे असलेल्या राजकुमार कनोशिया यांना रात्रीच्या वेळेस एजंटच्या गुंडांनी तिथून जाण्यास सांगितलं. यावर वाद होऊन या गुंडांनी या नागरिकाला बेदम मारहाण केली. तसंच आम आदमी पार्टीचे काही कार्यकर्ते रेल्वे आरक्षण खिडकीकडे चौकशीसाठी गेले असता काही दलाल तिथे जाऊन त्या कार्यकर्त्यांना धमकावू लागले. त्यानंतर त्यांना तिथून जाण्यास सांगितलं. याची तक्रार आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाकडे केली. या प्रकाराबद्दल लोकांना जागृती निर्माण करण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते गेले असता रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी 3 कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करून त्यांना अटक केली. याचा निषेध म्हणून आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयासमोरच धरणं आंदोलन केलं आणि मारहाण करणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. याच पार्श्वभूमीवर आरक्षण खिडक्यांवर दलालांची दादागिरी हा रोजचाच प्रकार असून या विरोधात रेल्वे सुरक्षा दल ही कारवाई करताना दिसत नाही. यावरून रेल्वे पोलीस आणि दलालांचं साठवलोट असल्याचंच दिसून येतंय. मात्र एवढंच नाही तर काही वेळेला सामान्य प्रवाशांना आरक्षण वेटिंगमध्ये मिळेल असं रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातं. त्याचवेळी आरक्षण दलालांमार्फत केल्यास सहज कन्फर्म होत असल्यानं केवळ रेल्वे सुरक्षा दल नाही तर रेल्वे अधिकारी कर्मचाऱ्यांची मिलीभगत असल्याचं स्पष्ट झालंय. कोण बोलायचा? अच्छा आकर के दारू पीते हैं लोग, अपने एजेंट के गुंडे लोग पब्लिक को रात को मारता है. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातर जमा करा. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता युट्यूबवर देखील. लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच ठाण्यात खऱ्या अर्थानं राजकारणाला सुरुवात झाली आहे. राहिलेल्या निधीचा वापर सर्रास आवश्यकता नसतानाही खर्च केला जातोय असाच एक धक्कादायक प्रकार ठाण्यात समोर आलाय.
ठाण्यातील अंबिकानगर परिसरातील एका सार्वजनिक शौचालयाचं काम ठेकेदाराच्या आडमुठेपणाबरोबरच स्थानिक नगरसेवकांनी लक्ष न दिल्यामुळे गेल्या 1.5 वर्षापासून बंद असलेलं सार्वजनिक शौचालय अखेर नागरिकांनीच सुरू करून त्यांनाच त्याचं उद्घाटन करावं लागलं. अशा पद्धतीनं न वापर करता बंद असलेल्या या बांधकामाचं ते जुनं झालं म्हणून पुनर्बांधणीचा ठेकाही प्रशासनानं काढलाय. ठाण्यातील वागळे स्ट्रीट परिसरातील अंबिकानगर येथील 25 लाख रुपये खर्चाचं शौचालयाचं काम पूर्ण झालेलं असतानाही त्याच कामासाठी नवीन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काम पूर्ण झालेल्या शौचालयाला पालिकेनं टाळं ठोकल्यानंतर अखेर नागरिकांनी पुढाकार घेऊन या शौचालयाचं उद्घाटन केलंय. न वापरता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या बांधकामाचं नागरिकांनीच उद्घाटन केलं. या बांधकामाचं आता पालिका प्रशासनानं जुनं बांधकाम झाल्यानं 15 लाखांचं नवीन कंत्राटही काढण्यात आलंय. या कारणानं मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये रोष निर्माण झालाय. या शौचालयाचं काम पूर्ण झालं असल्याचा दावा स्थानिक नगरसेवकांनी केला आहे. मात्र नागरिकांच्या उद्घाटनापूर्वीच आपण उद्घाटन केल्याचा दाखला देत मारुती पाटील या ठेकेदारानं उद्घाटन केल्याचं जाहीर केलंय. एकंदरीतच ठेकेदार जरी नगरसेवकांच्या मर्जीचा असला तरी नागरिकांच्यासाठी मूलभूत सुविधा देण्याच्या घोषणा नगरसेवक करतात. मात्र त्याचं पुढे काय होतं असा सवाल आता निर्माण झालाय. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूज कोड 18 वर 902 क्रमांकावर रोज रात्री 9 वाजता. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 970 कोटींची भरभक्कम तरतूद करणाऱ्या ठाणे महापालिकेनं धोकादायक शाळांकडे दुर्लक्ष केलंय. शिक्षण मंडळानं पालिकेच्या शाळांच्या दुरावस्थेची माहिती आणि यादी देऊनही प्रशासनानं त्याकडे कानाडोळा केलाय. ठाणे महापालिकेत सत्ताधारी आणि प्रशासनाच्या बेफिक्रीमुळे धोकादायक इमारतीमध्ये पालिकेच्या शाळा भरत असून शहरातील सुमारे 25 शाळांना खिडक्याच नसल्यानं प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त होतीये. विशेष म्हणजे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात कोट्यावधी रुपयांची तरतूद करणाऱ्या प्रशासनाला महापालिका शाळांच्या दुरावस्थेचं कोणतंही सोयरसूतक नसल्यानं त्यांच्या दुरावस्थेकडे बघणार कोण असा नाराजीचा सूर ठाणेकरातून उमटत आहे. ठाणे पालिकेच्या 126 सह 300 खासगी शाळा ठाणे पालिका शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत येतात. यात 38,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण मंडळानं नुकत्याच केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये येऊर येथील शाळा क्रमांक 7, शाळा क्रमांक 1 यांचं बांधकाम धोकादायक असल्याचं निदर्शनास आलंय. त्यानुसार या शाळा पालिकेनं जमीनदोस्त केल्या. शहरातील 25 शाळांना खिडक्या नाहीत, वर्गखोल्या कमी आहेत. त्यामुळे शाळांच्या दुरुस्तीसाठी शिक्षण मंडळानं 2दा आयुक्तांना यादी दिली. याबाबत पालिकेनं हालचाल केलेली नाही. यासाठी 1.5 कोटींचा खर्च अपेक्षित असून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 900 कोटी रुपये खर्च करणाऱ्या पालिकेला हा खर्च का करावासा वाटत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TGSB मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही TJSB चे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या निमित्तानं ठाणे शहरातील महिलांसाठी खुली वैयक्तिक अभिनय स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांसाठीही रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा इत्यादींचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धा महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत आणि याचा पुरस्कार वितरण समारंभ रामगणेश गडकरी रंगायतन इथे 8 मार्चला सकाळी 11 वाजता होणार आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं निमित्त साधून ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाचा महिलांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. रेल्वे तिकिटांच्या आरक्षण प्रकरणातील भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यास गेलेल्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना रेल्वे सुरक्षा दलानंच केली मारहाण. ठाणे महानगरपालिकेचा पुन्हा एकदा शौचालयाचा भ्रष्टाचार आला चव्हाट्यावर आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी खर्च करणाऱ्या महापालिकेकडे शाळा दुरुस्तीसाठी मात्र पैसे नसल्याची धक्कादायक बाब आली समोर. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com.
आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.